पुणे शहर विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी, पण याच पुण्याच्या शांततेला काल रात्री अशी काही नजर लागली की अवघा परिसर हादरून गेला। रात्रीची वेळ, रस्त्यावर शुकशुकाट होण्याची चिन्हे असतानाच अचानक किंकाळ्या आणि दगडफेकीचा आवाज घुमू लागला। कुणाला काही कळायच्या आत सोपाननगरच्या गल्ल्यांमध्ये रक्ताचा खेळ सुरू झालेला होता। हे केवळ दोन गटांमधील साधी हाणामारी नव्हती, तर हा एका मोठ्या वादळाचा इशारा होता। निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात नेमकं काय शिजतंय? हा राडा नियोजित होता का रागाचा उद्रेक? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील सोपाननगर परिसर एरवी गजबजलेला असतो, मात्र काल रात्री इथलं चित्र एखाद्या युद्धभूमीसारखं दिसत होतं। हातात मोठे दगड, डोळ्यात राग आणि तोंडावर शिवीगाळ करत तरुणांचे दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकलेले होते। सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो काळजाचा ठोका चुकवणारा आहे। रस्त्यावर पडलेल्या दुचाकी, इकडे तिकडे धावणारे तरुण आणि हवेत उडणारे दगड, हे सगळं पाहून असं वाटतंय की कायद्याचा धाक आता उरलाच नाही। सामान्य नागरिक आपल्या घरात खिडक्या लावून दहशतीखाली बसलेले होते आणि बाहेर हा नंगा नाच सुरू होता। राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलेलं आहे। सोलापूर असो, अकोल्यातील अकोट असो किंवा खोपोली, गेल्या काही दिवसात राजकीय कारणांवरून झालेल्या हत्यांच्या बातम्यांनी महाराष्ट्र सुन्न झालाय। अशातच पुण्यात झालेली ही दगडफेक केवळ योगायोग मानता येणार नाही। निवडणुकीच्या काळात आपली ताकद दाखवण्यासाठी किंवा प्रतिस्पर्ध्यांना घाबरवण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हेगारी कृत्य मुद्दाम घडवून आणले जात आहेत का? हा प्रश्न आता पुणेकरांच्या मनात घर करून बसलेला आहे। गुन्हेगारी घटनांची ही साखळी आता थेट पुण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेली आहे। वडगाव शेरी हा भाग राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील मानला जातो। इथे वर्चस्व गाजवण्यासाठी अनेक गट सक्रिय असतात। सोपाननगर मधील या घटनेत तरुण ज्या पद्धतीने रस्त्यावर उतरले होते ते पाहता हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचा संशय बळावतोय। व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की काही मुलांनी तर चक्क पोत्यात दगड भरून आणलेले होते। मग प्रश्न असा पडतो की निवडणुकीच्या प्रचाराऐवजी ह्या तरुणांच्या हातात दगड दिले तरी कोणी? पडद्यामागचा सूत्रधार कोण आहे? जनतेच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी पुण्यात दहशतीचं राजकारण का सुरू झालेलं आहे? असे प्रश्न उपस्थित होत आहेत। या राड्यानंतर सोपाननगर मधील परिस्थिती अत्यंत विदारक आहे। रस्त्यावर पडलेल्या गाड्यांच्या काचा आणि रक्तांचे थेंब कालच्या भयावह रात्रीची साक्ष देत आहेत। स्थानिक रहिवासी आता उघडपणे बोलू लागलेले आहेत। आम्हाला आमचं पुणे परत हवंय, दहशतमुक्त वडगाव शेरी हवी आहे, अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे। महिला आणि लहान मुलं बाहेर पडायला घाबरत आहेत। ज्या भागात आपण राहतो तिथेच जर अशी दगडफेक होत असेल तर सुरक्षिततेची खात्री कोणी द्यायची? हा प्रश्न लोक आता थेट प्रशासनाला विचारत आहेत। निवडणुकीच्या काळात पोलीस प्रशासनावर आधीच खूप मोठा ताण असतो। आचारसंहितेचे पालन करणे, सभांना सुरक्षा देणे आणि कायदा सुव्यवस्था राखणे यात पोलीस व्यस्त असतात। नेमकी हीच संधी साधून गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी साधलेली आहे का, असा प्रश्न आता सर्व नागरिकांना पडत आहे। वडगाव शेरीमधील या घटनेचे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे। जर शहराच्या मध्यवस्तीत असे राडे होणार असतील तर मतदानाच्या दिवशी काय होईल? पोलीस आता या व्हिडिओमधील चेहऱ्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करणार की केवळ कागदी घोडे नाचवणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। हा केवळ दोन मुलांचा वाद नाही, तर ही एक विकृती आहे जी हळूहळू पुण्याच्या राजकारणात शिरकाव करते। सोपाननगरच्या रस्त्यावर पडलेली ही दुचाकी फक्त एक वस्तू नाही, तर ती सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेचं प्रतीक आहे, जे काल रात्री पायदळी तुडवलं गेलं। निवडणुकीच्या धामधुमीत अशा प्रकारे शांतता भंग करून सामान्य मतदाराला भीती दाखवण्याचा हा प्रयत्न असू शकतो। भयमुक्त पुणे हे केवळ घोषणांपुरते उरलंय की काय? राजकारण्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवर घालण्याची वेळ आलेली आहे, अन्यथा ही आग संपूर्ण शहराला कवेत घेईल। सोशल मीडिया हे आजच्या काळात दुधारी शस्त्र बनलेलं आहे। या घटनेचा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला आणि त्यासोबतच अफवांचं पीक देखील आलं। कुणी याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करतंय तर कुणी याला राजकीय वादाचं नाव देतंय। पण सत्य हेच आहे की या राड्यामुळे पुण्याच्या प्रतिमेला धक्का बसलेला आहे। व्हिडिओत दिसणारे ते तरुण, त्यांच्या हातातले ते जड दगड आणि त्यांचा तो हिंसक अवतार पाहून सामान्य माणूस हादरलेला आहे। पुणे पोलिसांनी आता तातडीने सायबर सेलच्या मदतीने आणि स्थानिक खबऱ्यांच्या मदतीने या दंगलखोरांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे। वडगाव शेरीतल्या या राड्याने एका गोष्टीवर शिक्कामोर्तब केले की निवडणुका जवळ आल्या की गुन्हेगारी डोकं वर काढते। सोलापूर आणि अकोल्यात जे घडलं त्याची पुनरावृत्ती पुण्यामध्ये होऊ नये असं वाटत असेल तर कठोर पावलं उचलावी लागतील।
केवळ गुन्हे दाखल करून चालणार नाही, तर या गुंडांच्या पाठीशी असलेल्या मोठ्या हातांचा शोध घ्यावा लागेल. सोपाननगर मधील त्या गल्ल्या आजही दहशतीखाली आहेत. ज्यावेळी सामान्य नागरिक विकासाच्या मुद्द्यांवरून मतदान करण्याच्या विचारात असतो, नेमकं त्याच वेळी त्याला अशा राड्यांच्या माध्यमातून विचलित केलं जातं. वडगाव शेरीमधील या राड्याचा थेट परिणाम आगामी निवडणुकीच्या मतदानावर होऊ शकतो. जर गुंडशाहीचा असाच नंगानाच सुरू राहिला तर लोक मतदानासाठी बाहेर पडायला देखील घाबरतील. लोकशाहीच्या उत्सवात हिंसेला स्थान असू नये, पण दुर्दैवाने पुण्यात सध्या उलट चित्र पाहायला मिळते. हा राडा म्हणजे येणाऱ्या मोठ्या संकटाची नांदी तर नाही ना, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. पुणे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतलेली आहे असं सांगण्यात येते. पण फक्त दखल घेऊन भागणार नाही, तर या तरुणांवर अशी कारवाई झाली पाहिजे की पुन्हा कधीही पुण्याच्या शांततेशी खेळण्याची हिंमत कोणीच करणार नाही. या घटनेत सामील असलेल्या प्रत्येक आरोपीला अटक करून त्यांच्यावर कडक कलमे लावली पाहिजेत. तसेच त्यांच्या राजकीय संबंधाची ही चौकशी व्हायला हवी, कारण जेव्हा गुन्हेगारीला राजकारणाचं कवच मिळतं तेव्हा ती अधिक फोफावते. नागरिकांची मागणी आता एकच आहे, आम्हाला सुरक्षित वातावरण द्या. राजकारण आपल्या जागी ठीक आहे, पण त्यासाठी कोणाच्या घरासमोर दगडफेक होणे किंवा रस्त्यावर तलवारी निघणे हे पुण्याच्या संस्कृतीला साजेसे नाही. वडगाव शहरातील त्या माता भगिनींच्या डोळ्यातली भीती आज खूप काही सांगून जाते. आपल्या मुलांनी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर राहावं असे प्रत्येक पालकाला वाटतंय. पण जर आजूबाजूला हेच वातावरण असेल तर संस्कार तरी कसे टिकणार, हा प्रश्न प्रत्येक पुणेकराला सतावतोय. या घटनेबद्दल तुमचं मत काय, आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि आपले पब्लिक कट्टा हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.